महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे 65वे अधिवेशन काल पुण्यात पार पडले। द्राक्ष संघाच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचं आश्वासन पालकमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिलं। पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा पहिल्यांदाच तंत्रज्ञानाचा वापर होणार असून मिरवणुकीची गती कायम ठेवण्यासाठी प्रमुख 25 गणेश मंडळांच्या रथांना GPS प्रणाली बसवली जाणार आहे। जागतिक आव्हानांना सामना करत राज्याची अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने विशेष वॉर रूम बनवली आहे। याद्वारे उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांवर तत्काळ पर्याय देण्यात येणार आहे। देशांतर्गत 24 कंपन्यांच्या संघटनांसोबत एकत्र येत राज्य आणि नागपूर जिल्हा प्रशासनाने 7 नवरी गावात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा उपलब्ध करून देत गावाला देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजन्स गाव बनवले। जळगावमधील जामनेरच्या 2 मित्रांनी मातीविरहित पद्धतीने बंदिस्त खोलीत केशर शेतीचा यशस्वी प्रयोग करत अवघ्या 6 महिन्यात 25 ते 30 लाखांचे उत्पादन घेतले। इस्रोने रविवारी श्रीहरिकोटा येथे भारतीय हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरचा वापर करून गगनयान मोहिमेसाठी पॅराशूटद्वारे पहिली एअर ड्रॉप टेस्ट केली। केम्ब्रिज डिक्शनरीने आपल्या शब्दकोशात 6000 नवीन शब्द जोडले असून त्यात झेंजी संस्कृतीतील सर्वाधिक शब्द आहेत। माजी भारतीय कर्णधार सौरभ गांगुली दक्षिण आफ्रिका T20 लीगमध्ये प्रिटोरिया कॅपिटल्सची मुख्य प्रशिक्षक बनलाय। प्रशिक्षण पदाची ही त्याची पहिलीच वेळ आहे।